IT मध्ये जॉब करायचा आहे, बट कुठल्या फील्डमध्ये करू हे खूप कन्फ्युजन आहे. आणि जर मी एखादी फील्ड घेतली तर त्याचा फ्युचर स्कोप कसा असेल, त्याचं कोणत्या टाईपचं वर्क असेल, त्याला सॅलरी किती असेल, तिथे आपल्याला लर्न करण्यासाठी काय काय डिफिकल्टी येणार आणि आपल्याला जॉब करायचा आहे तर एंट्री कशी करू. अशा खूप काही गोष्टी आपल्याला कन्फ्यूज करत असतात. त्यामुळे आपल्याला एक IT मध्ये कुठली तरी एक चांगली फील्ड निवडायला थोडंसं कन्फ्युजन होतं. या टॉपिकवरती आपण इन डिटेल ब्रेक करून आपण आज सगळं डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कन्फ्युजन हर एक फील्डमध्ये हर एक लोकांना होतच. आपण ॲट द एंड म्हणजे फायनल इयरला आलो किंवा एज्युकेशन आपलं संपत आलेलं आहे आणि आपल्याला आता एक कुठल्या तरी फील्डमध्ये जायचं आहे. जसं की आपण आता IT मध्ये खूप सध्या बूममध्ये आहेत. आपल्याला IT मध्ये खूप साऱ्या फील्ड्स आहेत. सो मग त्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि कन्फ्युजन तर आहे. मग यावेळेस आपण काय करायला पाहिजे. सगळ्यात मेन फर्स्ट पॉईंट आहे की आपल्याला आपलं स्ट्रेंथ, आपल्याला आपला इंटरेस्ट हा आपल्याला अगदी फाइंड करायला आला पाहिजे की आपण काय करू शकतो, आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. आता आपण ब्लाइंडली तर कुठल्या फील्डमध्ये आपण जाऊ नाही शकत आहे. मला काहीच माहीत नाही आणि मला IT मध्ये जायचे असं तर कधी होत नाही. सो आपल्याला आपला इंटरेस्ट, इंटरेस्ट म्हणजे काय किंवा तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये तुमचं स्किल्स कसं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का, तेवढी ॲबिलिटी आहे का, नसेल तर आपण त्यापर्यंत कसं जाऊ शकतो. त्यानंतर बाकीचे जे काही रोल्स आहेत तुम्हाला रोल्स एक्सप्लोर करावे लागतील. IT मध्ये किती रोल्स आहेत ते एक्सप्लोर केले पाहिजेत. आपल्याला डेव्हलपमेंट साईडला जायचे का, फ्रंट एंडला जायचे का, बॅक एंडला जायचे का, सायबर सिक्युरिटीला जायचे का, परफॉर्मन्स टेस्टिंगला जायचे का, सॉफ्टवेअर टेस्टिंग, मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग, मोबाईलमध्ये, अँड्रॉइडमध्ये, iOS मध्ये, डेव्हऑप्समध्ये, ह्या सगळ्या फील्ड्स तुम्हाला एक्सप्लोर करायला लागतील आणि आपल्याला कुठे आपण बसतो हे आपल्याला बघितलं पाहिजे. सध्या खूप बूममध्ये आहे AI. आता मला 2-3 फ्रेशरनी कॉल केला. मी डायरेक्टली ते नाव नाही डिस्क्लोज करत, पण ते पण बघत असेल ना, त्यांनी मला डायरेक्टली कॉल केला आणि बोलले की सर आम्हाला AI मध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्हाला AI मध्ये जायचं आहे. तर त्यासाठी काय काय लागेल आणि काय. तर मार्केटमध्ये एक मी सांगतो की मार्केटमध्ये AIचे जॉब्स अवेलेबल नाही आहेत कुठे. AI आपल्याला रिप्लेस करणार नाही आहे किंवा AIची एक नवीन प्रोफाईल अशी मार्केटमध्ये कुठंच नाही आहे. सो येणाऱ्या काळामध्ये होईल असं, अशा कंपनीज आहेत ज्या 100% AI वरती डिपेंड कोणत्याच नाही आहेत. तर काय आहे ना, फक्त AI करू नका. AI काय माहिती का, AI अजून 100% जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटला किंवा फ्रंट एंडला जर AI थ्रू जर आपण वेबसाईट बनवली ना, ती 100% ॲक्युरेट नाही आहे, 100% ॲज एक्सपेक्टेड नाही आहेत. आपल्याला त्याला कस्टमायझेशन करावंच लागतं. आपण AIची हेल्प घेऊन ती वेबसाईट बनवू शकतो, ना की 100% AI आपल्याला वेबसाईट बनवून देऊ शकत. सो AI वरती एवढं पण असं नका करू की तुम्हाला AIची प्रोफाईल पाहिजे, AIची प्रोफाईल पाहिजे. AIची प्रोफाईल येणाऱ्या काळामध्ये येणार आहे, बट तुम्ही ॲज अ फ्रेशर AIची तुम्हाला प्रोफाईल कोणत्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे सध्या तर. हां, तुम्ही AI थ्रू कुठे तुमचे इनपुट्स देऊ शकतात, तर तुमची ॲक्युरेसी, तुमचं टाईम हा कमी होऊन तुम्ही जो प्रोडक्ट आहे तो डिलिव्हर करू शकता. सो असं आहे. सो AIला तुम्ही डायरेक्टली तुम्हाला IT मध्ये एंट्री करायची आणि तुम्ही AIला जास्त फोकस करताय, तर माझ्या मते तर ते नको, आता नाही केलं पाहिजे. सो वन ऑफ द माय सजेशन आहे हे. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या रोल्स आहेत ते तुम्ही एक्सप्लोर करा आणि त्यामध्ये बघा की यार मला कुठे जमतंय. जर मला समजा एक असे मला टेस्टिंगमध्ये जर मला इंटरेस्ट आहे किंवा मी असा बग काढू शकतो. एखादी वेबसाईट आहे ती कशी म्हणजे कशी तिचं वर्क होती ॲज एक्सपेक्टेड, माझं बग फाइंडिंगचं आहे किंवा काय आहे ते मी करू शकतो. आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं म्हणजे तुम्हाला AIचं जसं तुम्हाला समजा इंटरेस्ट आहे, तर AIमध्ये तुम्हाला कसं एक रिकमेंडेशन इंजिन वगैरे जर तुम्हाला तयार करता येत आहे का. जसं की रिकमेंडेशन इंजिन म्हणजे काय की समजा तुम्ही यूट्यूब बघताय आणि यूट्यूबच्यासाठी तुम्ही काम करताय. तर यूट्यूबसाठी तुम्ही काम करताय आणि यूट्यूबवरती आपण एखादा व्हिडिओ बघतोय आणि त्याच रिलेटेड त्या युजरला कसे बाकीचे व्हिडिओज जातील, ह्याला म्हणता रिकमेंडेशन इंजिन. हे तुम्हाला तयार करता येतं का. मशीन लर्निंगमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि त्यानंतर तुम्ही AI मध्ये पण जाऊ शकता, बट ॲज अ प्रोफाईल AI मध्ये अशी नाही आहे. तुम्हाला साईड बाय साईड दुसरं काही ना काहीतरी करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे का ते बघा. कोडिंगच्या रिलेटेड जे काही रोल्स आहेत ते एक्सप्लोर करा. आपण कुठं फिट होतोय ते बघा. जर आपल्याला कोडिंग नाही जमत आहे तर कोडिंगच्या व्यतिरिक्त पण रोल्स आहेत. सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, HR, मॅनेजर. डायरेक्टली ॲज अ फ्रेशर तुम्ही मॅनेजर नाही होऊ शकत, बट जे अजून सपोर्टचे आहेत असे काही रोल्स आहेत, तर ते
विदाऊट कोडिंगचे आहेत ते तुम्ही एक्सप्लोर करा, आपण तिथे कुठं फिट होतो ते चेक करा. आणि त्यानंतर सगळ्यात मेन इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आपण हे सगळं झालं, आपण एखादी कुठली तरी फील्ड आपण चूज केली आणि त्यानंतर आपण काय प्रॉब्लेम येतो, त्यानंतर रिझ्युमे, स्टँडर्ड रिझ्युमे येतो, जे काही त्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तिथे आपल्याला आपला रिझ्युमे वगैरे सगळं अपलोड करायचं आहे. त्यानंतर कॉल्स आल्यानंतर आपण कसं बोलू शकतो, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन होतंय का. तर या जर गोष्टी तुम्हाला जर अडथळत असेल तर आपण कोर्स लॉन्च केलेला आहे मॉक इंटरव्ह्यूसाठी, रिझ्यूमसाठी आपण हेल्प करतो. आपल्या कोर्सेस आहेत जेणेकरून रिझ्युमे पण एक स्टँडर्ड ATS फ्रेंडली आपण बनवून देतो. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज एकदम मिनिमल प्राईजमध्ये आपण मॉक इंटरव्ह्यूज घेतो. एक मॉक इंटरव्ह्यूज घेतो, 4 मॉक इंटरव्ह्यूज घेतो. डिफरंट IT मधले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून आपण इंटरव्ह्यू घेतो. म्हणजे की तुम्हाला जो इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आहे, जो कॉन्फिडन्स आहे तो तुमचा एकदमली टॉप लेवलला जाऊ शकतो. जे की इंटरव्ह्यूचा कधी एक्सपिरियन्स नाही आणि आपण डायरेक्टली इंटरव्ह्यूला बसलो तर तिथे आपल्याला गडबड होऊ शकते. काय बोलायचं, कसं डिलिव्हर करायचं याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यासाठी आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कुठे इंटर्नशिप भेटते का ते बघा. जर तुम्हाला काही प्रोजेक्ट्स येत आहे, तुम्हाला जॉब नाही भेटत आहे, तर तुम्ही गिटवरती तुमचं जो काही एक पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. लिंक्डइनवरती एक स्टँडर्ड प्रोफाईल क्रिएट केली पाहिजे. आणि इंस्टाग्राम आणि लिंक्डइन हे खूप डिफरंट आहे. सो लिंक्डइन एक प्रोफेशनल आहे, तिथं सगळा प्रोफेशनल डेटाच तिथे आला पाहिजे तुमचा. त्यानंतर प्रॉपर गिटवरती तुम्ही जो पण काय कोड केलाय किंवा जे पण तुम्ही केलंय ते तुम्ही पोस्ट केलं पाहिजे. म्हणजे कसं इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला एक ॲडव्हान्टेज भेटतं की आपल्याला जे काही तुम्ही कोड केलाय तो तुम्ही तुमच्या लिंक्डइनवरती पण चालेल पोस्ट केलं तर, पण गिटवरती आहे जे तुम्ही शो करू शकता जो तुम्ही कोड केलाय किंवा काय केलंय. तर कन्फ्यूज होण्याचं नाही. हर एक कॅन्डिडेटला हे कन्फ्युजन येतच. असं नाही की आपण म्हणजे लहानपणीपासून काहीतरी ठरवलं एक प्रोफाईल आणि त्याच प्रोफाईलमध्ये करायचे. सगळ्यात मेन काय आहे की मार्केटचा रिसर्च करा. मार्केटमध्ये काय आहे, डिमांड आणि सप्लाय हे पण असतं की मार्केटमध्ये काय डिमांड आहे, तर त्या रिलेटेड पण तुम्हाला थोडंसं सर्च करावं लागेल. आपण काहीतरी वेगळेच प्रोफाईल करतोय जी मार्केटमध्ये ओपनिंग्स नाही आहेत असं पण नाही चालणार. सो मार्केटचा पण स्टडी करा आणि कुठली ना कुठेतरी एक प्रोफाईल चूज केल्यानंतर त्या प्रोफाईलवरती 100% राहा. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, प्रोफाईल जरी तुमची चुकली किंवा रॉंग झालं की यार नाही माझा इंटरेस्ट नाही आहे बट IT मध्ये एंट्री करायची, IT मध्ये जशी पण तुमची एंट्री होईल ना तशी एंट्री घ्या. एंट्री केल्यानंतर तुम्हाला स्विच करता येतं. मेन काय आहे IT मध्ये जॉब भेटणं कुठल्याही ह्याच्यामध्ये. सो कुठली तरी एक प्रोफाईल घेऊन तुम्ही एंट्री करा. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की माझा इंटरेस्ट नाही आहे तुम्ही स्विच करू शकता आराम के साथ. ओके. सो यस, आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि दुसरी गोष्ट काय की यूट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत माझ्या, गो थ्रू करा. खूप सारे व्हिडिओज मी फ्रेशर्स टू एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी बनवले आहेत. सो ते पण गो थ्रू करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.